प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। आज मी तुमच्याशी राजकारणाबद्दल नाही, तर आज मी तुमच्याशी आपल्या जीवनाबद्दल, आपल्या मातीबद्दल आणि आपल्या भविष्याबद्दल बोलायला आलो आहे। बंधूंनो, आज शेतकऱ्याची सर्वात मोठी समस्या काय आहे? जमीन लहान होत चालली आहे, लागत खर्च वाढत चालली आहे, उत्पादन योग्य मिळत नाहीये, भाव आपल्या हातात नाहीत, कर्ज पाठ सोडत नाहीये, हवामान आपल्या विरोधात गेले आहे। आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो, पण त्याचा फायदा मध्यस्थ, व्यापारी आणि कंपन्या लाटून नेतात। शेतीचे भविष्य हेच आहे का? शेतकरी काय फक्त कर्ज आणि आत्महत्येसाठी जन्माला आला आहे का? समस्येचे मूळ काय आहे? आजची व्यवस्था सांगते, पैसा असेल तरच बी बियाणे मिळेल, पैसा असेल तरच खत मिळेल, पैसा असेल तरच पाणी मिळेल, पैसा असेल तरच पीक विकले जाईल। आणि जर पैसा नसेल तर शेतकरी काहीही करू शकत नाही। म्हणजेच शेतकऱ्याच्या मेहनतीपेक्षा आज पैसा जास्त ताकदवान झाला आहे। आता ऐका, वजा संपूर्ण समाधान व्यवस्था काय सांगते? संपूर्ण समाधान व्यवस्था म्हणते, शेतकऱ्याचे श्रम हेच सर्वात मोठे मूल्य आहे। शेती हा व्यापार नाही, तर समाजाची गरज आहे। अन्न हा अधिकार आहे, नफा कमवण्याचे साधन नाही। संपूर्ण समाधान व्यवस्थेत शेती कशी होईल? लहान लहान जमिनी एकत्र जोडून, एकाच भागात एकाच प्रकारचे पीक, माती आणि हवामानानुसार उत्पादन, आधुनिक यंत्रे, ड्रोन आणि ऑटोमेशनचा वापर, कमी मेहनत, जास्त उत्पादन, विना कर्ज, विना खर्च, बी बियाणे, खत, पाणी, यंत्रसामग्री वजा ही सर्व सरकारची जबाबदारी असेल। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ड्रोनद्वारे पेरणी, ड्रोनद्वारे औषध फवारणी आणि पोषण, सॅटेलाइटद्वारे हवामान आणि मातीची अचूक माहिती, AI कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे पिकाचे नियोजन, यंत्रांद्वारे कष्टाची कामे। शेतकरी फक्त देखरेख करेल, कष्ट कमी होतील आणि सन्मान वाढेल। पाणी आणि पर्यावरण, सर्व नद्या एकमेकांशी जोडल्या जातील, सिंचनाची समस्या कायमची संपेल, पावसाच्या पाण्याचे नियोजन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, मृदा माती सुधारणा कार्यक्रम। शेती निसर्गाच्या सोबतीने होईल, निसर्गाच्या विरोधात नाही। शेतकऱ्याला काय मिळणार? पीक विकण्याची चिंता उरणार नाही। MSP, हमीभाव, मंडी आणि दलाल यांची साखळी संपेल। शेतकऱ्याला मिळेल सन्मानजनक जीवन, चांगले घर, उत्तम आरोग्य सेवा, मुलांना दर्जेदार शिक्षण, सुरक्षित भविष्य। शेती हा तोट्याचा व्यवहार नाही, तर अभिमानाचा व्यवसाय बनेल। बंधूंनो, हे स्वप्न नाही, हे केवळ भाषण नाही, हा व्यवस्था परिवर्तनाचा मार्ग आहे। जर शेतकरी जागा झाला नाही, तर देश कधीच जागा होणार नाही। चला संकल्प करूया, आम्हाला कर्ज नको, अधिकार हवा आहे। आम्हाला दया नको, व्यवस्था हवी आहे। आम्हाला भीक नको, सन्मान हवा आहे। संपूर्ण समाधान व्यवस्था, शेतकरी केंद्रित, मानव केंद्रित व्यवस्था। अंतिम संदेश, जेव्हा शेतकरी सुखी होईल तेव्हाच देश सुखी होईल, आणि हेच आहे खरे वासा। सर्वे भवन्तु सुखिनः। धन्यवाद। व्यवस्था प्रचारक माइनस नारायण। मगर या अनुवादात काही बदल हवे असल्यास की